असतात का हो? नक्कीच नसतात. ज्यांच्या अभंगांचं वेदांशी साधर्म्य साधलं जातं, ज्यांच्या सहज बोलण्यात सुद्धा वेदच बोलले जातात, असे आमचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज हे आजच्या अभंगामध्ये आपल्याला संत चरण रज लागता सहज, म्हणजे संतांचा सहवास जर आपल्याला लाभला तर काय होतं हे या अभंगांना सांगतात. संतांचा सहवास घडला, संतांचे चरण जरी दृष्टीस पडले, त्यांच्या चरणांची धूळ जरी प्राप्त झाली तरी त्याचे परिणाम काय होतात हे अभंग सांगतात. आणि तुकाराम महाराजांचे अभंग हे सोपे वाटत असले तरी काही अभंग हे पहिल्या चरणापासून सोडवता येतात किंवा सोडवावे. काही अभंग शेवटच्या चरणामधून सुद्धा सोडवता येतात किंवा सोडवावे. तर आजचा जो अभंग आहे त्याची खरी ने ही शेवटच्या चरणात असं सांगितलंय, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. म्हणजे तुकाराम महाराज कोणत्या तरी साधनांची चर्चा करताय. मग हे साधन जर आपल्याला साध्य करायचं असेल तर ते किती सोपं आहे हे सांगितल्यावरच लोक त्या साधनाचा वापर करतील ना. मग हे साधन कोणतं आहे तर त्यांनी आपल्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय, मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. ते साधन रामनाम सांगितलंय, पण काय म्हणलंय तर मग रामनामी. मग हा शब्द वापरलाय म्हणजे त्याच्या आधी काहीतरी आहे. मग त्याच्या आधी कोणतं चरण आहे तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग हे रामनाम जे आहे ते कुठे रामनामाची धून आपल्याला ऐकू आली, मंदिरामध्ये गेलो तर ते अगदी सावकाश म्हणलेलं श्रीराम जय राम जय जय राम असं सुद्धा आपण ऐकलं की आपल्या कानाला गोड वाटतं. हे रामनाम जे आहे ते सुलभ साधन आहे, म्हणजे परमेश्वर प्राप्ती करता अत्यंत सुलभ असलेलं हे साधन आहे. मग त्यांनी म्हटलंय मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागली. या रामनामाची आपल्याला आवड असली पाहिजे. आवड असली की सवड सापडते. मग हे रामनाम जर तुम्ही घेतलं तर सुख आपोआप आपल्या दारामध्ये चालून येईल, म्हणजे आपली सगळ्या इच्छा पूर्ण होतील. सुख घडोघडी काढून टाकेल, सुखात वाढच होईल. कशामुळे तर हे रामनाम. पुढे असं म्हटलंय की आधीचं आहे संत चरण रज लागता सहज, म्हणजे या संतांचे चरण जर आपल्या वास्तूला लागले, चरण धूळ जरी प्राप्त झाली, संतांचा सहवास आपल्याला जर लागला तर काय होतं तर वासनेचे बीज जळून जाय. नुसत्या वासना जळून जात नाही तर त्यांचं बीज सुद्धा जळून जातं. म्हणजे आपल्यामध्ये असलेले षड्विकार हे सगळे जळून जातात. ते षड्विकार कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे षड्विकार, हे सगळे काम, क्रोध, सगळ्या वासना आपल्या जळून जातात. कधी तर संतांचा सहवास आपल्याला लागला. मग असा संतांचा सहवास लागला की आपोआप रामनामाची आवड निर्माण होते आणि सुख आपल्या पायाशी येतं. त्याचप्रमाणे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. आणि कंठामध्ये प्रेम दाटून येतं आणि डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. आणि त्यामुळे काय होतं तर अष्टसात्विक भाव जागे होतात आणि हृदयामध्ये फक्त रामरूपच प्रगट होतं. तर असा हा सरळ साधा सोपा अभंग आहे. पण मग संतांचा सहवास लाभण्याकरता
पुण्य असता गाठी आणि संत भेटी तै होय. पूर्व पुण्याची गाठ, पूर्व पुण्याची आपल्या गाठीशी असली तर हे संतांचा सहवास लावणं हे अतिशय सोपं आहे. पण त्यासाठी पूर्व पुण्याही असावी लागते. तर तुकाराम महाराजांचा अभंग आणि मोरोपंतांनी या तुकाराम महाराजांचं वर्णन करताना सांगितलंय, मेघेन तर्पिला जो, मेघेन तर्पिला जो, चातक सुतृषित करील आजी तुका. मेघेन तर्पिला जो, चातक सुतृषित करील आजी तुका. जो जो मुमुक्षु त्याते, जो जो मुमुक्षु त्याते, सुतृप्त करील आजी तुका. म्हणजे हा चातक जो पक्षी आहे ना, तो सतत कायम तहानलेला असतो. तो मेघाकडनं आलेलं पाणी हे आ करतो आणि ते झेलतो. दुसरं कुठलंही साठवलेलं, कुठलंही ओढ्याचं तळ्याचं पाणी तो पीत नाही. मेघाकडनं आलेलंच पाणी हा चातक पक्षी पितो. मग मेघानं किती ठरवलं की याला पोटभर पाणी द्यायचं, तरी तो जेवढा आ करेल तेवढंच त्याला पाणी देणार. मग हे संत तुकाराम महाराजांना या मेघाची उपमा दिली आहे. पण या मेघाची उपमा सुद्धा कमी पडेल असं मोरोपंत म्हणतात. का तर या आमच्या तुकाराम महाराज जे आहेत ते मुमुक्षु जे जे आहेत त्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग सहज उपलब्ध करून देतात. म्हणून चातक पक्षाची सुद्धा उपमा त्यांना कमी पडेल असे आमचे तुकाराम महाराज. या संतांचा सहवास जर आपल्याला लांबावा असा वाटत असेल तर पूर्व पुण्याची गरज आहे. शेवटे या सांप्रतच्या काळात, या सध्याच्या काळात संत, साधू, स्वामी, बापू यांचा सुकाळ झालेला आहे, सुकाळ झालेला आहे. मग ह्या काळामध्ये खरा संत सहवास लाभणं हे फार अवघड आहे. कसं सांगते, ह्या काळामध्ये संत होणं हा एक व्यवसाय झालाय. म्हणजे भगवी वस्त्र नेसायची, गळ्यामध्ये माळा घालायच्या रुद्राक्षाच्या, त्याचप्रमाणे जटा वाढवायच्या, दाढी वाढवायची आणि संत म्हणवायचं स्वतःला. पण असे संत जर असतील तर अशा संतांचा आपल्याला सहवास लागला तर तो काही उपयोगाचा नाही आहे. असे संत लाभले आपल्याला तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. अशा संतांचा आमच्या तुकाराम महाराजांना रागच येतो. कारण ह्या काळामध्ये खरा संत शोधणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. खरा संत मिळण्यासाठी पूर्व पुण्याची गाठ असणं फार आवश्यक आहे. मग तुकाराम महाराज या बोंधू संतांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतात. ते म्हणतात, लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण बोलले भाषण, आपण बोलले भाषण, आपण बोलले भाषण. ते ज्ञान का सांगावे, ते ज्ञान का सांगावे. ज्ञान सार केळतावे, ज्ञान सार केळतावे, ज्ञान सार केळतावे, ज्ञान सार केळतावे. नित्य वाचे ज्ञानेश्वरी, नित्य वाचे ज्ञानेश्वरी. दारी कार्यासी मारी, दारी कार्यासी मारी, दारी कार्यासी मारी, दारी कार्यासी मारी. तुका म्हणे ऐसे दंड, तुका म्हणे
म्हणजे पोशाख जरी कसा असला तरी वर्तणूक मात्र वेगळी. अशा संतांचा, अशा खोट्या संतांचा काय उपयोग? म्हणजे नुसता देखावा असून चालत नाही. खरा संत मिळावा असं वाटत असेल तर तशी पूर्व पुण्याई सुद्धा आपल्याकडे असायला हवी. आणि श्रोतेहो, त्यांनी असं सांगितलंय तुकाराम महाराजांनी की खरा संत कोणता आहे पहिल्यातला? तर ज्यांचं मन शुद्ध, अंतःकरण दयेनं भरलेलं आणि वाणी अमृताहून गोड आहे आणि सहज बोलण्यात सुद्धा समाजाचाच हित साधलेलं आहे त्यांनी, अशांनाच खरं संत म्हणावं. म्हणून मनाचा मवाळ वाचेचा रसा, मनाचा मवाळ वाचेचा रसा, त्याचे गळामाळ आसो संत सज्जना दयांचे ते महिमान काय म्हणणारे. त्रैलोक्यातल्या कोणत्याही संस्थेला दान करता येत नाही असं आत्मज्ञान फक्त संतच करू शकतात. मग संतांची व्याख्या समर्थांनी काय केली आहे? संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत म्हणजे काय? तर आनंद, समाधान, तृप्ती म्हणजे संत. श्रोते हो, पापम तापम दैन्यम च दैन्यम कल्पस्तरुतथा. पाप ताप दैन्य हे सगळं दूर व्हावं असं वाटत असेल तर संतांचा सहवास असणंच फार आवश्यक आहे. तर या संतांच्या सहवासाचं तुम्हाला माहिती असलेली गोष्ट आहे, जेव्हा नारद मुनी चालले होते रस्त्यानं तर त्यांना वाल्या कोळी हा दरोडेखोर होता. त्यांना अडवलं आणि सांगितलं. वाल्या कोळी म्हणाला, तुझ्याकडे जे काय असेल सोनं नाणं पैसा ते आधी इथे टाक, कारण त्याचा येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटणं हाच धंदा होता. पण नारद मुनी म्हणाले, असं काही माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे ही तंबोरी आणि चिपळ्या एवढंच आहे आणि माझ्यासारख्याला तू अडवून तुला काही मिळणार नाही. आणि तू एवढं पाप केलंयस, या पापानं 7 रांजणं पाप भरली. तर हे का बरं तू करतोयस? ह्या तुझ्या पापामध्ये आणि तुझे घरचे सुद्धा सहभागी नसतील, तू विचारून ये. आणि खरोखर घरी आला. नारद मुनी म्हणाले, तू घरी जाऊन ये, मी तोपर्यंत इथं थांबतो, विश्वास ठेव. आणि हा वाल्या कोळी घरी
नोंद केली आहे. पण ह्या वाल्या पोळ्याचं तसं होतं का हो? तसं काहीच नव्हतं. जिभेत शक्ती होती, सगळं होतं, पण पूर्व पुण्याई ही कमी पडली आणि म्हणून नारद मुनी राम राम घ्यायला सांगतात तरी येते कुठे. मग त्यांनी सांगितलं मरा मरा म्हणा पण भरा भरा म्हणा. अहो मरा मरा म्हणा, तुम्हाला मरा मरा म्हणायची सवय आहे ना, तर मरा मरा म्हणा पण भरा भरा म्हणा. ते मरा 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 असं म्हणलं तर ते राम 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 ऐकू आलं. आणि हेच हाच वाल्या कोळी पुढे वाल्मिकी ऋषी झाले. ऋषी झाले, संत झाले. असा हा आपल्या राम नामाचा महिमा आहे आणि संतांच्या सहवासाचा परिणाम. म्हणून आपल्या सूत्र श्लोकात सांगितलंय दुर्लभम त्रयवैतर देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. मनुष्यत्व, मनुष्य जन्म मिळणं, मनुष्य जन्म मिळणं, मोक्षाची प्राप्ती होणं आणि महापुरुषाचा सहवास मिळणं, या तीन गोष्टी देवानुरूप म्हणजे देवाच्या कृपेनुसारच अवलंबून असतात. आणि त्याला सुद्धा पूर्व पुण्याचीच गरज असते. म्हणून म्हटलंय सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना. सत्संगतीने तुटती बुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. गोपाल सुसंगती सदा घडो, सुजन मार्गी कानी पडो. कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. मग ही सुसंगती लाभावी, चांगला सहवास लाभावा, यासाठी काय करावं असं नारद मुनी भगवंतांना विचारायला गेले. नारद मुनी विचारलं की सुसंगती लाभावी, चांगली संगत लाभावी, त्यासाठी काय करावं, असा मनुष्य कसा ओळखावा असं नारद मुनी विचारायला गेले. तर भगवान म्हणाले तू असं कर, पृथ्वीवर जा आणि पृथ्वीवर एक तुला कुंपण लागेल आणि त्या कुंपणावर एक सरडा बसलेला असेल, सरडा. आणि त्या सरड्याला जाऊन हा प्रश्न विचार की सुसंगती लाभावी, चांगली संगत लाभावी, असा माणूस कसा ओळखावा असं विचार. आणि खरोखर नारद मुनी तिथे आले. तर त्या कुंपणावर एक सरडा बसला होता. त्याला विचारलं की चांगली संगत लाभावी असा माणूस कसा ओळखावा. तर त्या सरड्यानं यांच्याकडे सेकलभर पाहिलं आणि ताबडतोब तो गतप्राण झाला. तो गेला तिथल्या तिथेच. नारद मुनींकडे अगदी एक क्षणभर बघितलं त्याने. मग नारद मुनींना वाटलं अहो मी करायला गेलो एक आणि झालं म्हणतच. परत आले भगवानांकडे आणि विचारलं की तुम्ही सांगितलं सरड्याकडे जा, मी गेलो पण तिथेच तो गतप्राण झाला, आता काय करावं. तर भगवंतांनी सांगितलं की तू असं कर, तू आता विष्णू दत्त भटजींकडे जा. त्यांच्या घरी एक पोपटाचा पिंजरा असेल, त्या पिंजऱ्यामधल्या पोपटाला हा प्रश्न विचार. मग नारद मुनी म्हणाले आता मी गेलो आणि सरडा मेला, तसा तो पोपट मेला तर काय करायचं. नाही मी सांगतोय ना तर तू जा. ते गेले, त्या भटजींकडे गेले. नारद मुनींचं स्वागत झालं पण भटजी घरात नव्हते, पत्नी होती त्यांची. तिथे जाऊन ओसरीवर ते बसले आणि त्यांची पत्नी गुळ पाणी आणायला आतमध्ये गेली. तेवढ्यात नारद मुनींना तो पिंजरा दिसला आणि त्यात पोपट आहे हे दिसलं. म्हणून नारद मुनी त्या पिंजऱ्याकडे गेले आणि त्या पोपटाला नमस्कार केला आणि विचारलं की मला एक प्रश्न विचारायचा आहे, चांगली संगत लाभावी म्हणून काय करावं सांगा मला. तर त्या पोपटानं बरोबर एक क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं
आणि त्यांना पाहताच प्राण सोडला. मग मात्र नारद मुनी घाबरले की हे असं काय होतंय. मला भगवंत असं का सांगतायत की या पक्षाकडे जा, या प्राण्याकडे जा, आणि ते तर मी गेलो प्राण सोडतायत म्हणून परत गेले. भगवंतांना म्हणाले आता मी काय करू. तो सरडा मेला, तो पोपट मेला, असं का होतंय. मग ते म्हणाले आता असं कर, तू यशोधन राजाकडे जा. त्या यशोधन राजाकडे गेलास की त्या यशोधन राजाला नुकताच एक नातू झालाय आणि तो नातू तुला या प्रश्नाचं उत्तर देईल. मग ते म्हणाले आता सरडा मेला, पोपट मेला, आणि आता त्या राजाचा जर नातू मेला तर तो माझा शिरच्छेदच करेल. नुकताच झालेला, नवसायासाने झालेला नातू, आणि त्याचं असं झालं तर तो मला सोडणार नाही, तो मला मारून टाकेल. तर तुम्ही मला क्षमा करा, पण मी काय जाणार नाही. नाही तू माझा ऐक. मग नारद मुनी खरोखर ह्या राजाकडे गेले. गेल्यानंतर राजानं नारद मुनींचं स्वागत केलं, पाद्य पूजा केली, आणि नारद मुनींच्या लक्षात आलं की सगळीकडे मंगल वाद्य वाजतायत, सनई चौघडे वाजतायत, तर 12वा दिवस आहे आणि आज त्या बाळाचं बारसं आहे. नारद मुनींना असं वाटायला लागलं की आपण ह्या आनंदामध्ये मिठाचा खडा तर घालत नाही ना, तर काय करावं, इथून पटकन निघून जावं का काय. पण राजानं आपल्या पत्नीला बोलवलं. दोघांनी त्याला नारद मुनींना नमस्कार केला, त्यांचं स्वागत झालं, आणि मग भीतभीतच नारद मुनींनी प्रश्न विचारला राजाला. मला एक प्रश्न आहे, आणि तो तुमचा जो झालेला नुकताच झालेला नातू आहे, आणि त्याला विचारायचा. ठीक आहे म्हणाले. सुनेला सांगितलं की त्या बाळाला घेऊन ये. सून आपली बाळाला घेऊन आली आणि नारद मुनींच्या मांडीवर त्या बाळाला ठेवलं, आणि नारद मुनींनी त्या बाळाला प्रश्न विचारला की चांगली संगत लाभावी यासाठी काय करावं. मग श्रोतेहो, असं आश्चर्य घडलं की हे 12 वर्षाचं मूल, हे बाळ बोलायला लागलं. काय म्हणाला तो बाळ, तर मला आधी सरड्याचा जन्म प्राप्त झाला, आणि तुमची संगत क्षणभर मला लाभली, आणि मला उच्च योनी प्राप्त झाली, आणि मला पोपटाचा जन्म मिळाला. मग पोपटाचा जन्म मिळाला, आणि तिथेही तुमची संगत मला लाभली, आणि मला हा मनुष्य देह प्राप्त झाला, आणि तुमच्या संगतीमुळे आज मला मनुष्य देह प्राप्त होणं सोपं नाही बरं का. मनुष्य देह प्राप्त झाला मला. तर आता या जन्म मरणाच्या या चक्रातून मी सुटेन, आणि अक्षरशः त्यांचे आभार मानले आणि त्या मुलाला वाचा फुटली. तर म्हणून असं हे सत्संगाचं महत्व, संतांचा सहवास लाभला की काय होतं हे सर्व महत्व या दृष्टांतातून आपल्याला समजून आलं. म्हणजे मनुष्यत्व प्राप्त होणं, मोक्षाची प्राप्ती होणं, आणि संतांचा सहवास होणं, या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. या दुर्लभ आहेत, आणि त्या देवाच्या कृपेनेच घडतात. आणि म्हणून त्या संतांचा सहवास कसा असतो हे सांगणारं आख्यान आता आपण उत्तर रंगात बघून. मूळ पदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात,
झोपण्याची वेळ झाली. झोपण्याची वेळ झाली म्हणून या झोपडीमध्ये 4 जण आले आणि झोपण्याच्या आधी असं म्हणतात की काहीतरी नामस्मरण करावं, काहीतरी करावं आणि मग झोपी जावं, देवाचं नाव घ्यावं थोडं. त्याप्रमाणे या 4पैकी कुणी नामस्मरण करतंय, कुणी ब्रह्मचिंतन करतंय, कुणी शास्त्र ग्रंथांचं चिंतन करतंय. असं केलं, सगळ्यांचं करून झालं आणि 4ही जण झोपी गेले आणि झोपले. सकाळी सकाळी म्हणजे पहाटे 3चा सुमार असेल त्यावेळेस आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना एक स्वप्न पडलं. काय आलं स्वप्नात? तर 550 पुरुष आणि स्त्रिया या त्यांच्याकडे येत आहेत. त्यांच्याकडे असे 50 जण येत आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराजच त्यांना सामोरे गेले आणि विचारलं, अरे तुम्ही कोण आहात आणि तुमची ही अवस्था अशी कोणी केली आहे? असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत त्यांना. तर ते लोक सगळे म्हणाले की आधी तुम्ही आम्हाला एक वचन द्या, आम्ही जे सांगू, आमची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करणार का? मग आम्ही कोण आहे ते सांगू. अरे पण तुम्ही कोण आहात ते तरी आधी मला सांगा. कारण ते 550 जे लोक होते, स्त्रिया होत्या, ते कशा होत्या? तर कुणी लंगडा, कुणी आंधळा, कुणी पांगळा, कुणी मुका, बहिरा असे सगळे विद्रूप अवस्थेतले लोक हे ज्ञानेश्वर महाराजांकडे होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की नक्की मी तुमची काय जी इच्छा आहे ती पूर्ण करतो, पण आधी तुम्ही कोण आहात ते सांगा. मग त्यांनी असं सांगितलं की आम्ही आहोत, आम्ही स्त्रिया ज्या आहेत त्या आम्ही नद्या आहोत. गंगा, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, गोदावरी ह्या आम्ही नद्या आहोत आणि हे पुरुष जे आहेत ही सगळी तीर्थक्षेत्र आहेत आणि आम्ही खरे स्त्री पुरुष नाहीयेत, आम्ही त्यांची रूप घेतलीत. पण का? तर मग तुमची अवस्था अशी कुणी केली आहे? महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही अवस्था तुमची अशी कुणी केली आहे? तर आमची ही अवस्था जनसामान्यांनी केली आहे, जनसामान्यांनी. आणि आमची एकच इच्छा आहे की तुम्ही संत मंडळी ही तीर्थयात्रा करा आणि आमच्या तीर्थक्षेत्रांना, नद्यांना भेट द्या. आणि तुम्ही जर आला, कारण हे सगळे लोक जे आहेत ते त्यांचं पाप नाहीशी करण्यासाठी या नद्यांमध्ये आंघोळ करतात आणि शुद्ध होऊन जातात, तीर्थक्षेत्रांना भेटी देतात आणि तिथे स्वतः शुद्ध होऊन जातात. अक्कलकोट काय, गोंदावलं काय, देहू आहे, आळंदी आहे, सगळीकडे हे लोक येतात आणि त्यांची पापं तिथे धुतात आणि म्हणून आमची अवस्था अशी झाली. आमचं हे पाप धुतलेलं आहे, आम्ही अशुद्ध झालेलो आहे, तर आम्हाला शुद्ध करण्याचं, पाप क्षालन करण्याचं काम फक्त तुम्ही संतच करू शकता. तर तुम्ही आम्हाला तीर्थक्षेत्रांना भेटी द्या. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं म्हणणं मी माझ्या गुरूंना सांगतो, म्हणजे निवृत्तीनाथांना सांगतो. त्याचप्रमाणे पांडुरंगाची परवानगी घेतो आणि मी तुम्हाला काय ते सांगतो. आणि श्रोते हो, खडबडून जागे झाले ज्ञानेश्वर महाराजांनी. सगळं स्वप्नात बघितलं होतं, खडबडून जागे झाले. आणि तेव्हा ब्राह्म मुहूर्त झालेला असल्यामुळे निवृत्तीनाथ उठले होते आणि ध्यान करण्यासाठी आसन लावत होते. लगेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, दादा एक स्वप्न पडलंय आणि त्यामध्ये नद्या आणि तीर्थक्षेत्र आली आहेत आणि त्यांची ती अवस्था इतकी विद्रूप अवस्था होती की त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही तीर्थयात्रा करा. तुमचे संतांचे चरण जर आमच्या भूमीला लागले, जर आमच्या तीर्थक्षेत्रांना लागले, या नद्यांना लागले, तरच आम्ही या सगळ्या काय म्हणतात अडचणीतून सुटू. तर निवृत्ती महाराजांना आनंदच झाला. फार चांगली कल्पना म्हणजे, खूप चांगली
भावित मनसा ज्ञात्वा शयं साधवा श्रीमत्कृष्ण पदारविंद निरता श्री ज्ञानदेवालया भूवैकुंठपुरी समेत सकला श्री विठ्ठलानुज्ञया निर्जग्मुखी वासुदेव सहिता विठ्ठैक सत्शुद्धये. आणि निवृत्ती महाराज लगेच हो म्हणाले. आपण जाऊया, त्या निमित्तानं आपले सगळे तीर्थयात्रा होईल. हो म्हणाले, परवानगी मिळाली. आणि हा म्हणता ही बातमी आळंदीत सगळीकडे पसरली की ही 4 भावंड तीर्थयात्रेला निघाली म्हणल्यावर आळंदीतले लोक सगळे मागे लागले. कारण त्यावेळी तीर्थयात्रा करणं आजच्या इतकं सोपं नव्हतं. 10,000 भरायचे यात्रा कंपनीमध्ये आणि तीर्थयात्रा करून यायचं, एवढं सोपं नव्हतं. डोंगर दर्या पर्वत पार करत करत तीर्थयात्रेला जावं लागायचं. आणि ही सगळी 300-400 माणसं तयार झाली. आणि मग पहिल्यांदा कुठे जायचं ठरलं तर आता तीर्थयात्रेला सुरुवात करायची तर पांडुरंगांची परवानगी घ्यायची. म्हणून फक्त ही 4 भावंड नव्हती तर त्यांच्या बरोबर आळंदीतली 300-400 लोक, आळंदीतले 300-400 लोक तयार झाले की तुमच्या बरोबर आमची पण तीर्थयात्रा होईल. सगळे जण कुठे आले? पहिल्यांदा पंढरपूरला आले. पंढरपूरला आले आणि तिथे आता पांडुरंगांची परवानगी घ्यायची. पण पंढरपूरला जेव्हा वारकरी जातात तेव्हा तिथली प्रथा काय असते? वारीला जाणारे लोक तिथली प्रथा काय असते तर पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करायचं आणि मगच रावळात जायचं. इथे वारी करणारे लोक बसलेले आहेत, वेगळं सांगायलाच नको. त्यामुळे हे सगळे लोक पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी गेले. आणि श्रोतेहो, चंद्रभागेचं स्नान केलं आणि तिथे वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन चालू होतं. ते कीर्तन सगळ्यांनी ऐकलं आणि मग आता सगळे मंदिरामध्ये निघाले, पांडुरंगाकडे गेले. हे सगळे जण बरोबरच गेले आणि पांडुरंगांची परवानगी काढली की असं आम्ही तीर्थयात्रेला जातोय, तुमची परवानगी हवी आहे. पांडुरंगांनी सांगितलं की अवश्य जा, तीर्थयात्रा करा. त्यातला एक जण म्हणाला, आमच्या बरोबर नामदेव आला तर फार बरं होईल. म्हणजे या तीर्थयात्रेला ज्ञानेश्वर महाराज प्रवचन करतील आणि नामदेव कीर्तन करतील. कारण त्यावेळी तीच करमणूक होती हो. आता करमणुकी भरपूर झाल्या. पहिला हा फोन झाला, बरोबर? करमत नाही असं होतच नाही कोणाला. फोन काढून बसलं की
संध्याकाळच्या वेळी हे सगळे जण जाऊन पोचले. या परी तीर्थे करता देखिले तीर्थ ते कपिलदारा प्राशनीय चलाते अमृताची कोण होस्तविल धारा. आणि या कपिलधारा तीर्थक्षेत्रावर संध्याकाळच्या वेळी जाऊन पोचले आणि या कपिलधारा क्षेत्रावरच्या मंडळींना समजलं की आपल्या गावामध्ये संत मंडळी आले आहेत. पटपट सगळे गावातले सरपंच आणि जे पुढारी लोक होते ते गोळा झाले. त्यांनी सगळ्यांची पाणी पिण्याची राहण्याची सगळी सोय केली आणि मग असा कार्यक्रम ठरवला की तुम्ही आता दमून आलात, एवढं चालून आलात, तर आता जे कार्यक्रम आहे ते उद्या सकाळपासून सुरू होतील. उद्या आज तुम्ही आराम करा, कारण सगळीच संत मंडळी होती हो बरोबर, शिवाय वारकरी होते आणि हे सगळे जण आलेले. आनंद झाला त्या गावकऱ्यांना. ते म्हणाले आता उद्या सकाळपासून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. उद्या सकाळी 6 वाजता गावकऱ्यांनी सांगितलं बघा, उद्या सकाळी 6 वाजता हे ज्ञानेश्वरांचं प्रवचन इथे होईल. त्यानंतर नामदेवांचं कीर्तन होईल. आपल्याकडे सकाळी 6 वाजता कोणी येईल का? संध्याकाळच्या 6 वाजता यायची पंचायत. इथलं मी बोलत नाही हा, येतात लोक, पण एक उदाहरण देते. सकाळी 6 वाजता तो हनुमान जन्म करायचा असतो गावात, तर 2-3 लोक असतात. 2-3 खूप झाले माहिती आहे. तर सकाळी 6 वाजता वेळ ठरली आणि सकाळी 6 वाजले. सगळे लोक, भरगच्च लोक ज्ञानेश्वरांचे प्रवचन ऐकायला आले. या सगळ्या संत मंडळींनी स्नान संध्या केली आणि प्रवचनाला येऊन बसले. इतकं सुंदर आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवचन, ते रसाळ वाणी त्यांची ते संपल्यानंतर मग आता नामदेवांचं कीर्तन. आणि इतकं सुंदर प्रवचन झालं. नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरा, एवढं सुंदर तुमचं प्रवचन झालं आणि आता मी कीर्तन करू? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो इथे काही स्पर्धा आहे का? कोणाचं प्रवचन श्रेष्ठ, कोणाचं कीर्तन कनिष्ठ, इथे स्पर्धा आहे का? नाही आहे. तर आपण भक्ती मार्गाने लोकांना उद्धरायचं काम करतोय, त्यामुळे कीर्तनाला उभे राहा. म्हणून आमचे नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले. कसं होतं नामदेवांचं कीर्तन?
पत्नीचं नाव शुद्धमती आणि 5 वर्षाचा मुलगा गोपाळ. तर हे कुटुंब असं तिथे राहत होतं. जरा 2 कोसावर राहत होते आणि त्यांची बायको या कमलाकर भटजींची बायको रोज सोहळ्यातलं पाणी आणण्यासाठी या कपिलधारा तीर्थक्षेत्रावर यायची आणि ती आपली घागर कळशी ते घेऊन येत होती आणि तिला खूप सुंदर असा टाळ मृदुंगाचा आवाज आला. आली कुठून शिकाली टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकाली टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, रोम रोम धून, आली कुठून शिकाली टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकाली. आणि असं सुंदर असा टाळ मृदुंगाचा आवाज येतोय आणि कोणीतरी कीर्तन करतंय. सुंदर आवाज तिला यायला लागला. भरा 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 आली आणि ते कीर्तन चालू होतं. तिला घागर कळशी इथेच ठेवली तिथंच आणि त्या कीर्तनाला येऊन बसली आणि सगळं भान तिचं हरपून गेलं. विसरली की आपण आता सोहळ्यात पतिराज या सोहळ्यातल्या पाण्याची वाट बघतात हे विसरून गेली आणि तिथं बसली कीर्तन ऐकायला. आणि जेव्हा पुन्हा अंगावर आली, ऊन आला अंगावर, तेव्हा चटकन सावध झाली तर तिला कळलं की आपल्याला आता खूप उशीर झालाय. आता घरी गेल्यावर काही आपलं खरं नाही. कारण पूर्वीच्या बायका नवऱ्यांना घाबरत होत्या. आताच काय विचारू नका. आता म्हणजे काही सांगतच नाही, मी बोलतच नाही आता. पण त्या घाबरत होत्या हो बायका की उशीर झाला. मग भरा 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 घागर कळशी भरली आणि घरी गेली. तोपर्यंत पतिराज सोहळं नेसलेले हे कमलाकर गळ्याची सोहळं नेसून दारामध्ये ओट्यावर असे येर झाल्या घालत होते, मोठे मोठे डोळे. आणि ती आली आणि म्हणाली, स्वामी क्षमा करा हो, आगमनी झाला मला वेळ, पर्याया सज्जन गृही, जेवायास्तव करा उतारेळ. स्वामी क्षमा करा मला इथे यायला खूप वेळ झाला. पण आमच्या कमलाकर भटजींचे डोळे असे मोठे मोठे. घाबरली आणि म्हणाली, अहो तुम्हाला आवडेल अशाच ठिकाणी मी होते. कुठे होती तर सगळी संत मंडळी आपल्या गावामध्ये आलेली आहेत, शंकरांच्या मंदिरामध्ये उतरली आहेत. ज्या संतांची नावच फक्त आपण आतापर्यंत ऐकली आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, संत गोरा कुंभार, सावता माळी, एवढे सगळे संत आले हो. आणि नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकता ऐकता कुठे वेळ गेला मला कळलंच नाही, म्हणून उशीर झाला हो. क्षमा करा मला, क्षमा करा. आणि मग घरामध्ये गेल्यावर ती म्हणतीये की माझी अशी इच्छा आहे की या सगळ्या संत मंडळींना आज दुपारी जेवायला आपल्या घरी बोलवूया. पण कमलाकर भटजी सुद्धा कसे होते तर ते साधू संत गावामध्ये कोणीही येऊ तर त्यांना घरी बोलवणं हे त्यांना सुद्धा आवडत असे. त्यामुळे अहो लगेच ते हो म्हणाले आणि जे सोहळं नेसलं होतं ते सोहळं सोडलं, साधं धोतर नेसलं, अंगरखा घातला, टोपी घातली, एक गंधाचा टिळा लावला आणि तिथे कपिलधारा क्षेत्रावर गेले. आणि तिथे गेले, हरिपूजा तैसी पूजा पूजा तशीच ठेवली. हरिपूजा तैसी काही तो आला
कमलाकर भटजी येऊन उभे राहिले. पण या सगळ्या संतांमध्ये हे संत आता काय करत होते तर सकाळी लवकर उठून नुसतं स्नान संध्या करून प्रवचनाला बसलेले असल्यामुळं त्यांचं सगळं आम्निक म्हणजे देवाचं जे काही आहे म्हणणं म्हणा काय असते उपासना ही सगळी राहिली होती. त्याने सगळी संत मंडळी आपली आपली उपासना करत होते. आणि या कमलाकर भटजींना कळे ना की या संतांमधला मुख्य कोण आहे. आता जेवायला तर बोलवायचं पण कोणाचं आमंत्रण करायचं हे समजे ना त्यांना. म्हणून त्यांनी काय विचार केला त्यांनी विचार केला की त्यातल्या त्यात जाडा कोण आहे त्यातल्या त्यात जाडा भारदस्त कोण आहे त्यातल्या त्यात जास्त उभारणी त्यातल्या त्यात मोठा केळा असा लावलेला कोण आहे तर ते होते सावता माळी म्हणजे शेतकरी गडिओ. आणि त्यांना वाटलं हेच मुख्य दिसत आहे. म्हणून त्या सावता माळ्यांकडे आमचे कमलाकर भटजी गेले आणि त्यांना असं विचारलं की मी ह्या गावचा उपाध्याय आहे. कमलाकर माझं नाव आहे तर आपण सगळ्या संत मंडळींनी आज माझ्याकडे भोजनाला या. आणि श्रोते हो सावता माळ्यांनी काय विचार केला की आपण काही नुसती 4-5 संत मंडळी आहोत. आपल्या बरोबर 300-400 वारकरी आहेत. भरपूर लोक आहोत आपण आणि ह्याला कुठे त्रास द्यायचा. म्हणून ते सावता माळी म्हणाले हे बघा आम्ही एवढे लोक जर तुमच्या घरी जेवायला आलो तर तुमचा 4 महिन्यांचा जो शिदा आहे तो एका दिवसात संपून जाईल. तर असं करा तुम्हीच इकडे या जेवायला आपण सगळे मिळून जेवूया. पण ते कमलाकर भटजी म्हणाले नाही हो तुम्ही त्या शिद्याची वगैरे काही काळजी करू नका. मी गावचा उपाध्याय आहे आणि येणारे लोक संत मंडळी माझ्याकडे आली तर मला आनंदच आहे. तुम्ही त्याची काळजीच करू नका. असं म्हटल्यानंतर सुद्धा ते ऐकेना. तुमची वृत्ती अति निर्मळ ते म्हणतात सावता माळी त्या कमलाकर भटजींना म्हणतात तुमची वृत्ती अति निर्मळ गृहस्थाश्रमी झाली सुफळ आमुचे आशीर्वाद तुम्हाला परी आमुचे येणे घडेना. तुमची वृत्ती खूप चांगली आहे. तुम्ही खूप चांगल्या मनानं बोलत आहे. पण आम्ही एवढे लोक नाही येणार आणि नाही म्हणजे नाही. परत कमलाकर भटजी म्हणतात अहो या आमच्या घरी येणार नाही म्हणजे नाही. त्यांचा उद्देश चांगला होता की एवढ्या लोकांनी जेवायला नको जायला म्हणून. पण आमच्या कमलाकर भटजींना इतकं वाईट वाटलं की खिन्न मनाने आणि खिन्न उदास मनाने ते घरी गेले. आणि मनात विचार घरी जाताना की संतांचा सहवास आपल्याला लाभला असता. आपली कुठेतरी पूर्व पुण्याईच कमी पडलेली आहे म्हणूनच संत नाही म्हणले आपल्या घरी यायला. काय करावं बरं काय जगून तरी काय उपयोग आहे. एवढी मोठी संत मंडळी आपल्या गावामध्ये आली आणि आपल्या घराला त्यांचे पाय काही लागले नाही. काय करावं आणि आले घरी आणि इकडे शुद्धमती त्यांना पाठवलं होतं तर ती वाट बघत होती काय निरोप येतोय आणि त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. शुद्धमतीने विचारलं तुम्हाला काय झालं. तिच्याही डोळ्यात पाणी यायला लागलं. दोघांच्या डोळ्यात पाणी. आणि ते 5 वर्षाचं लेकरू त्याचं नाव गोपाळ तो आला आणि आईच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे दिसल्यावर तो म्हणाला आई अगं तू का रडतीयस. 5 वर्षाच्या मुलाला एवढंच माहिती की कोणी मारलं तरच रडतात. त्यामुळे तो म्हणला आई तुला कोणी मारलं ग आई तुला कोणी मारलं. म्हणून बाबांकडे बघतोय तर बाबांच्या डोळ्यात सुद्धा तुम्ही दोघं का बरं रडताय सांगा बरं. मग आईने सांगितलं अरे आपल्या गावामध्ये संत मंडळी आली आणि त्यांना जेवायला बोलवावं असा विचार आहे. पण म्हणून बाबा गेले होते तर ते लोक नाही म्हणाले आणि यावेळी सरसा बुनिये पुढती गोपाळ बाळ तो बोले संतांसी आणि तो मी ऐसे ऐकोनी दंपती डोले. आणि हे 5 वर्षाचं लेकरू हा गोपाळ हा म्हणाला मी जातो आणायला. संतांना मी आणायला जातो म्हणून धावत सुटला. आई ओरडती अरे चपला घाल. अनवाणी जाऊ नकोस.
त्यांना गंध लावतायत, त्याच्यानंतर त्यांना वस्त्र घालतायत, हे सगळं मानस पूजा करत होते. त्यांचे डोळे मिटलेले आहेत आणि हे आमचं 5 वर्षाचं लेकरू या नामदेवांसमोर जाऊन उभं राहिले. कमरेवर हात, कधी कमरेवरचे हात सरळ, कारण अर्धा तास झाला हा मुलगा तिथे उभा आहे, कंटाळून गेला, असे पाय करतोय, कमरेवरचे हात कधी डोक्यावर घेतोय, चुळबुळ 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 चालली आहे. आणि शेवटी असा कमरेवर हात ठेवून हा आमचा गोपाळ उभा आहे. आणि तेवढ्यात काय झालं तर कटेवरी कर ठेवून पद जोडून उभा असा राहे, ध्यान विसर्जन काळी, ध्यान विसर्जन काळी, पुरशी नामदेव तो पाहे. नामदेवांचं ध्यान संपलं आणि त्यांनी डोळे उघडले तर कमरेवर हात ठेवलेला छोटा मुलगा तिथं उभा आहे. म्हणल्यावर त्यांना असं वाटलं की बाळ रूपातला पांडुरंगच आपले आपण पूजा करतोय म्हणून तिथे आला. आणि त्याला बघितलं आणि म्हणाले, पांडुरंग पांडुरंग, माझा पांडुरंग आला, माझा पांडुरंग आला. खूप आनंद झाला. त्याला कडेवर घेतलं आणि सगळीकडे फिरले, माझा पांडुरंग आला. मी मानस पूजा केली आणि मला पांडुरंगाचं दर्शन झालं. हे बघा माझा पांडुरंग आला. आणि हा सांगतोय, अहो मी पांडुरंग नाहीये, मी गोपाळ आहे, मी पांडुरंग नाहीये, मी गोपाळ आहे. तर नामदेव म्हणतात, अरे पांडुरंग आणि गोपाळ काही वेगळे आहेत का? एकच आहे, एकमेवा इथे ब्रह्म, वेगळे नाहीये, एकच आहे. पण नंतर त्यांना म्हणाला, गोपाळ असं म्हणाला, मला तुम्ही पांडुरंग म्हणताय, पांडुरंग म्हणताय, मग पांडुरंगाच्या वडिलांनी आलेला आमंत्रण तुम्ही स्वीकारलं नाही, या पांडुरंगाचं ऐकायचं नाही? काय झालं? काय म्हणतोस तू? नामदेव म्हणतात, काय झालं? असं काय म्हणतोस? माझे वडील आले होते सकाळी आणि तुम्हाला सगळ्यांना जेवायला, आज दुपारी जेवायला या असं आमंत्रण करायला आले होते, पण नाही म्हणालात तुम्ही. नामदेव म्हणाले, कोणाकडे आले होते? असे जाडेलेसे होते, असे जाड होते. असं आहे का? आमच्यामध्ये जाडेलेसे एकच आहे आणि ते म्हणजे सावतामाळी. काय हो सावतोबा, सकाळी कोणी आलं होतं गावातून? हो हो, एक कमलाकर नावाचे भटजी आले होते आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना जेवायला बोलवलं तर तुमचा 4 महिन्यांचा शिरा एका दिवसात संपेल, म्हणून मी नाही म्हणून सांगितलं. हो, पण त्या मनुष्यानं जीवाचं काही बरं वाईट केलं असतं, असं नाही कशाला म्हणतात? ते काही नाही. अरे बाळा, तू असं कर, अरे पांडुरंगा तू असं कर, तू जाऊन निरोप दे, आम्ही सगळे जण तुझ्या घरी जेवायला येतो. आणि हे पळत 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 गोपाळ बाळ गेला आणि आई वडिलांना सांगितलं की सगळी संत मंडळी आपल्याकडे जेवायला येणार आहेत. आणि इतका आनंद झाला. आणि खेडेगावात कसं असतं, कुणाकडे काही कार्यक्रम असला की आजूबाजूच्या बायका मदतीला जातात. त्याप्रमाणे या शुद्धमतीच्या मैत्रिणी सगळ्या मदतीला आल्या आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली. पण एवढं सगळं होईस्तोवर आमच्या गोपाळाला खूप भूक लागली हो. सकाळपासून आई बाहेर आणि नंतर आई घरी आली आणि हा इकडे. त्यामुळे पोटात अन्नाचा कण नाही, म्हणून त्याला भूक लागली. तो म्हणायला लागला, आई अगं मला भूक लागली ग, मला काहीतरी खायला दे. तर झाला बहु उशिरा भोजना,
वरती लाकडं आणायला गेला. लाकडं आणायला गेला. पहिलं लाकूड काढलं, दुसरं लाकूड काढलं, तिसरं लाकूड सुद्धा काढलं आणि चौथ्या लाकडावर मात्र एक लहरी महाभुजंग, काळे निळे पडले अंग, मुकोमणे पांडुरंग, देव ठेविला गोपाळे. आणि त्या चौथ्या लाकडावर महाभुजंग होता आणि हात लावला आणि हा भुजंग त्याला चावला. हा कुठला साप होता माहित नाही, पण चावल्याबरोबर आता ह्या मुलाच्या डोक्यात पांडुरंग पांडुरंग असं सारखं बसलेलं आणि तो चावला आणि हा ओरडला पांडुरंग पांडुरंग असं 3-4 वेळेला म्हणाला आणि तिथेच कोसळला आणि तोंडातून ठेस बाहेर आला आणि तिथल्या तिथे त्यानं प्राण सोडला. श्रोते हो, पांडुरंग पांडुरंग म्हणत असलेला आवाज खाली आईला ऐकू आला. वडील पूजा करत होते कारण त्यांची पूजा राहिली होती. दोघांना ऐकू आला. आई पुढे पळत गेली आणि बघतीये तर तोंडातून फेस बाहेर आलाय आणि तो जो साप होता तो तिथे दिसला आणि स्वतःच्या डोळ्यांनी आपलं मूल जीव सोडतंय हे बघितलं आणि तेवढ्यात कमलाकर भटजी सुद्धा आले आणि म्हणाली, अहो काय झालं बघा, आपला हसता खेळता गोपाळ त्याला साप चावला आणि काय झालं बघा. आज आपल्या गावामध्ये संत मंडळी आली, त्यांना आपण बोलवलं आणि त्यांचे चरण आपल्या घराला लागणार होते आणि हे काय झालं हो बघा. कोणत्या आईला आपल्या मुलाचा जीव जाताना बघून काय वाटलं असेल हो आणि रडायला लागेल. पण कमलाकर भटजी जे होते ते कसे होते, ते विवेकी होते, विचारी होते आणि ते म्हणाले, हे बघ आता असं कर, याचा मृत्यू झालाय, यानं प्राण सोडलाय, हे आता तुला आणि मला दोघांनाच माहिती आहे. तर असं कर, दोघांनाच माहिती आहे तर आपण असं करू, खाली जाऊ आणि ह्याला एका खोलीमध्ये ठेवूया आणि बाहेरनं कडी लावू आणि आपण दोघं स्नान करू आणि तुळशीचं दर्शन घेऊ आणि मग आपण या संत मंडळींचं स्वागत करू. आणि मग कारण आता ऐन वेळी संत मंडळींना जर सांगितलं की आमचा गोपाळ गेला तर ऐन वेळेस त्यांची भोजनाची व्यवस्था कुठं होणार हा मोठा प्रश्न आहे. तर म्हणून आपण कुणाला काही बोलायला नको म्हणून दोघं जण आम्ही स्नान केलं, तुळशीचं दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेतलं आणि स्वयंपाक जवळ होतच आला होता आणि त्या मुलाला एका खोलीत ठेवलं आणि तेवढ्यात आमची संत मंडळी आली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम मदतीला लागले. सगळे पानं मांडली आणि एकेकाला पानावर बसवलंय. सगळे संतांची एक लाईन, त्यानंतर गावकरी होते, त्याचप्रमाणे वारकरी त्यांच्या बरोबर आलेली मंडळी असे सगळ्यांना जेवायला बसवलं आणि वाढून वगैरे सगळं झालं. पण आमचे नामदेव महाराज जेवायला बसले, तिथे पाटावर बसले आणि ते इकडे तिकडे बघताय तर आपला पांडुरंग कुठे दिसत नाहीये. कुठे बरं म्हणून शोधतायत त्याला
बघून आम्ही इथे यायला तयार झालोय. तो नाही तर त्याच्याशिवाय आम्ही जेवणार नाही. एक अन्नाचा कोण घेणार नाही. नामदेव बोले थांबा सर्व संता. नामदेव बोले थांबा सर्व संता. भोजनाची माता करू मागा. भोजनाची माता करू मागा. नामदेव बोले थांबा सर्व संता. थांबा सर्व संता. आमंत्रण देणे आम्हासी दिले. आमंत्रण देणे आम्हासी दिले. बाळगोपाळ तुझे नाही. बाळगोपाळ तुझे खेळा. नामदेव बोले थांबा सर्व संता. नामदेव बोले थांबा सर्व संता. थांबा सर्व संता. थांबा नामदेव महाराज म्हणजे सगळे संत थांबणार आहेत. कुणीही जेवणार नाही. मग काही लोक म्हणायला लागले, अहो असं कसं करता येईल, तो झोपला नाही. म्हणजे नाही, कोणीही भोजन घेणार नाही. जोपर्यंत आमचा पांडुरंग इथे येत नाही तोपर्यंत कोणीही जेवणार नाही. त्या पांडुरंगाला इथे समोर आणून ठेवा. मग संत गोरा कुंभार उठले आणि कुठल्या खोलीत आहे विचारलं. त्यांनी सांगितलं या समोरच्या खोलीत आहे. त्या खोलीची कडी काढली आणि आतमध्ये बघितलं तर आमचा गोपाळ तिथे निश्चित पडलेला. तोंडातनं परत फेस आला होता. तो फेस आमच्या संत गोरा कुंभारांनी पुसलं आपल्या उपळण्यानं आणि या गोपाळाला आणून नामदेवांच्या पुढे ठेवला आणि नामदेवांनी उठवायचा प्रयत्न केला. ओ पांडुरंगा उठा, आम्हाला जेवायला बोलवताय आणि असे तुम्ही झोपून राहता, हे चालणार नाही, उठा. आणि मग किती हाका मारल्या तरी आमचा गोपाळ उठत नाहीये. हे बघितलं आणि म्हणाले, कालियावर थैथै नाचलं आणि कुटणेचं विष प्यायला तेव्हा तुम्हाला काही झालं नाही पांडुरंगा. आणि एवढंच काहीतरी तुम्हाला चावतंय आणि तुम्ही असा देह ठेवता, ते काही नाही. आत्ताच्या आत्ता मला इथे उभं राहा तुम्ही. नाही तरीही काहीच नाही. आणि मग मात्र नामदेव महाराज म्हणाले, जर हा गोपाळ इथं उठत नसेल, हा जर जिवंत होणार नसेल तर मी एवढी 40-50 वर्ष कीर्तन सेवा करतोय आणि पांडुरंगाचा निस्सीम भक्त आहे, सेवा करतोय. जर हा गोपाळ इथून उठत नसेल तर मी इथे माझं जगण्यात मला काही अर्थ वाटत नाहीये. आणि म्हणून आता या पायरीवर जाऊन डोकं आपटणार आणि आपला जीव देणार. म्हणून नामदेव महाराज गेले आणि त्या पायरीवर डोकं आपटणार. तोच ज्ञानेदेवांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना असं मागच्या मागे धरलं आणि सांगितलं, नामदेवा, अहो असं काय करताय? अहो पाठीमागं बघा कोण आलंय, बघा पाठीमागं कोण आलंय. तर साक्षात विठ्ठल रुक्मिणी तिथे प्रकट झाले आणि या गोपाळाच्या अंगावरनं फक्त हात फिरवला आणि हा गोपाळ उठून उभा राहिला आणि विचारतोय, आई तुला लाकडं आणून द्यायची आहेत ना ग? आणि श्रोते हो, या गोपाळालाच काय तर तिथल्या सगळ्यांना आणि गोपाळच्या आईला, वडिलांना प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं. धन्य झाले ते आणि साक्षात विठ्ठल रुक्मिणी समोर प्रकट झाले. श्रवण मनोहर
आणि सगळ्यांना एवढे हजर होते त्या सगळ्यांना रुक्मिणी पांडुरंग रुक्मिणींनी दर्शन दिलं आणि श्रोते हो असा हा संतांचा सहवास असं संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाईल असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून फूलवाड्यात गेलेली Thank you.